नमस्कार. आज मी आलेलो आहे आपल्या हिटणी गावात आणि आपल्यासोबत आहेत आजी डेप्युटी सरपंच बसवराज नांदगाव साहेब यांच्यासोबत आज खास मुलाखत घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. विधानसभा मतदारसंघामध्ये चंदगड विधानसभामध्ये मतदान चालू आहेत. आता प्रचार कसा चालू आहे साहेब तुमचा? प्रचार आम्ही सांगायचं म्हणजे आम्ही नंदाताई बाबुळकर कुपेकरांचे कार्यकर्ते आहोत आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून या ठिकाणी नंदाताईंना निवडून आणायचं या उद्देशानं अगदी तळमळीने आणि एकजुटीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. साहेब मला एक क्वेश्चन विचारायचे असं आहे की नंदाताई बाबुळकर यांचा व्यक्तिमत्व कसं आहे? नंदाताई बाबुळकरांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करायचा झाला तर आता जे काही 16-17 उमेदवार त्यापैकी 5 स्पर्धक आहेत. त्यापैकी एक नंबरचं व्यक्तिमत्व या ठिकाणी नंदाताई कुपेकर बाबुळकर आहेत. कारण त्या सुशिक्षित आहेत. डॉक्टर आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि एवढेच नव्हे त्यांचे सासू-सासऱ्यापासून त्यांच्या मुली पण सर्व या ठिकाणी डॉक्टर आहेत, सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि गोल्ड मेडलिस्ट आहेत. म्हणून एक नंबरचे ह्या ठिकाणी या मतदारसंघातले व्यक्तिमत्व म्हटलं तर काही हरकत नाही. साहेब आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, नंदाताई बाबुळकर यांनी 4 वर्ष आपल्या भागात नव्हते, नागपूरला गेले होते. त्यांचे काही वैयक्तिक कारण असो काही असो, पण ह्याचा फटका आपल्या भागात नसल्यामुळं नंदाताई यांना बसेल का? फटका वगैरे काही बसणार नाही ना आणि ताईंना जर सोडूनच जायचं असेल तर ते आई साहेबांच्या सोबत 7-8 वर्ष काम केले नसते. त्यांच्या काहीतरी घरगुती काहीतरी मोठ्या कारणासाठी ह्या ठिकाणी त्यांना नागपूरला जावं लागलं. पण जातेवेळी सर्व आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणून या ठिकाणी आमदार राजेश पाटील साहेबांना जोडून दिले. आम्ही राजेश पाटलांना निवडून पण दिलो. पण परत आता नंदाताई आल्यात आम्हाला म्हणजे कार्यकर्त्यांना काही त्याचं दुःख नाही आणि सर्वसामान्य जनतेला पण त्याचं काही वाटत नाही की ताई गेले होते आणि आता आलेत. काय त्याचा काही सुद्धा काडीमात्र सुद्धा या ठिकाणी फरक पडणार नाही. ओके. साहेब आता मला विचारायचं आहे की आता विद्यमान आमदार आहेत राजेसाहेब पाटील यांच्या डेव्हलपमेंटबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? राजेश पाटील साहेब 1600 कोटीचा विकास केलो म्हणतात. पण विकास नेमका कुठं झाला हे सर्वसामान्य जनतेला समजायला तयार नाही. विकास म्हणजे नेमका काय काय केलं ते त्यांनी पण कुठल्याही भाषणात सांगितलेलं नाही की 1600 कोटी आम्ही काय केलं. एखादं हॉस्पिटल बांधलं नाही किंवा एका शाळा कॉलेज नाही. काय म्हणजे शाश्वत विकास, शेतीचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, असं कुठल्याही शाश्वत विकासावर ते काही काम केलेलं नाहीत. नंदाताई यांनी पुढे कोणकोणते कामे हाती घेतील जणू काही ते जनतेला फायदेकारक ठरेल असं? नंदाताई एक चांगलं नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व म्हणून ह्या ठिकाणी काम करतील आणि बाबासाहेब कुपेकरांच्या त्या कन्या आहेत. बाबासाहेब कुपेकरांनी ज्या पद्धतीनं शाश्वत विकासाकडे लक्ष दिलं. आता एक उदाहरण द्यायचं म्हणजे चित्रीचा प्रकल्प. चित्रीच्या प्रकल्पामुळे फक्त एका पिढीचा नाही पर आमच्या पुढच्या 10 पिढ्याचा ह्या ठिकाणी विकास त्यांनी केलेला आहे. शाश्वत विकास याला म्हणतात आणि 100 कोटी हॉस्पिटल बांधलंय. त्याच्यामुळे हजारो लोक ह्या ठिकाणी मोफतमध्ये गरीब लोक मोफत आरोग्याचा लाभ घेत आहेत. असल्या शाश्वत विकास या ठिकाणी नंदाताई बाबुळकर कुपेकर 100% करतील असा आमचा विश्वास आहे. साहेब आता मी लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो, तर त्यांनी नंदाताई बाबुळकर मॅडम यांनी वडिलांच्या कामावरती उभे आहेत, त्यांच्या कामावरती ते दाखवून देत आहेत, असं काही आहे का? कुपेकर साहेबांचं काम ते फार मोठं काम आहे ते आणि कुपेकर साहेबांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. कुपेकर साहेबांच्याच नावावर म्हणजे नंदाताई मतदान उभे असल्याचा भाग नाही. त्यांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. चंदगडमध्ये ज्यावेळी एव्हीएसचा प्रकल्प आला होता, त्यावेळी त्यांनी रणरागिणी बनून त्या ठिकाणी तो एव्हीएसचा प्रकल्प हद्दपार केला. प्रसंगी त्या जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत आणि उच्चंगीचे ते असे भरपूरचे कामं उच्चंगी वाटंगीचे त्यावेळेचे असतील. त्यांनी म्हणजे रस्त्यावर उतरून कामं करण्याचं नेतृत्व त्यांच्यात आहे. म्हणून कुपेकर साहेबांची मुलगी आणि कुपेकर साहेबांचा विश्वास आहे नंदाताईंच्यावर. पण स्वतःचं त्यांचं नेतृत्व चांगलं आहे आणि ते नेतृत्व चांगल्या पद्धतीने शाश्वत विकासाकडे, चंदगड तालुक्याच्या शाश्वत विकासाकडे लक्ष देतील असं मला वाटते. साहेब आता दुसरीकडे वळतो. महाविकास आघाडी यांनी महिलांना 3,000 रुपये देण्याचे आश्वासन दिलेले आहेत. ते कितपत खरं आहे आणि त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? महाविकास आघाडीने जे पंचसूत्री कार्यक्रम आखलेला आहे, ते 100% पूर्ण करणार आमचा असा विश्वास आहे महाविकास आघाडीवर. कारण बाजूच्याच कर्नाटक आणि तेलंगणामध्ये असतील, त्या ठिकाणी राहुल गांधींनी ज्या काही योजना आश्वासित केल्या होत्या, त्या सगळ्या पूर्ण केल्या. तेलंगणामध्ये सगळे आश्वासन पूर्ण झाले आहेत. कर्नाटकमध्ये पूर्ण झाले आहेत. म्हणून ह्या ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी जर निवडून आली, जर जे काही ते 3,000 रुपये महिलांना असतील, 4,000 सुशिक्षित बेरोजगारांना असतील, 3 लाख कर्जमाफी असेल, या सर्व योजना ह्या ठिकाणी 100%
पूर्ण करतील असा आमचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे. साहेब पुढे पण आम्ही नंदाताई बाबुळकर यांना जनसंपर्कात बघू शकतो का? 100% मतदानानंतर सुद्धा ताई ह्या आम्हाला ताईंनी शब्द दिला आहे. त्यांनी ह्याच ठिकाणी त्यांची कर्मभूमी आहे, माझी जन्मभूमी आहे. मी ह्याच ठिकाणी राहणार आहेत. आमचा सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि ह्याच ठिकाणी त्यांनी एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा उभारून ह्या ठिकाणी जनसेवा करत, ह्या ठिकाणी जनसेवा, समाजसेवा करत इथून पुढे नंदाताई इथंच उपलब्ध असतात असं आम्हाला सांगितलेलं आहे. साहेब शेवटचा क्वेश्चन असा आहे माझा, नंदाताई किती लीडने येतील? नंदाताई येणार 100% लीड आम्ही सांगू शकत नाही. पण निवडून येणारे एकमेव नेतृत्व आणि एकमेव उमेदवारी म्हणजे नंदाताई बाबुळकर कुपेकरच असतील. एवढं मी 100% ठामपणे सांगू इच्छितो. लीड कितीचं असेल हे काही सांगता येत नाही. पण निवडून येणार नंदाताई कुपेकरच. साहेब अजून एक क्वेश्चन आठवला. आपल्या गावात हितनी या गावात कितपत कामे झालेले आहेत का याच्या अगोदर आणि कोणती धोरणं आहेत तुमच्या मते? कोणकोणती कामं करायची अजून पेंडिंग आहेत? कामं राष्ट्रवादी आतापर्यंत जे काही कामं झाले ते राष्ट्रवादी कुपेकर साहेब असताना भरपूर कामं या ठिकाणी केलेली आहेत. नदीकाठचं सुशोभीकरण असेल, क वर्ग पर्यटन स्थळातून कामं दिलेली आहेत. रस्त्याचे, गटर्सचे भरपूर कामे कुपेकर साहेबांनी केले. त्याच्यानंतर आई साहेबांनी सुद्धा केले. त्याच्यानंतर आमदार राजेश पाटलांनी थोडीफार विकास कामे केलेली आहेत. रस्त्यासाठी 40-50 लाखाचा निधी दिलेला आहे. पण अजून भरपूर कामं शिल्लक आहेत. रस्ता गटारच्या पलीकडे मला वाटतंय की शाश्वत विकास जो म्हणतात, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणे असेल, आणखीन असले म्हणजे आरोग्य विषयक असतील, असल्या शाश्वत विकासावर भर देणं गरजेचं आहे. धन्यवाद साहेब तुमचं बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला टाइम दिल्याबद्दल.